हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव दीपा वीरा नाईक, कर्वेनगर उपासना केंद्र पुणे। मी बापू, नंदाई, सुजितदादा आणि मोठी आई यांच्या चरणी प्रणाम करून माझा अनुभव कथन करते। 2022 जूनमध्ये आम्हाला आमच्या घराचं, आम्ही जिथे राहतो तिथे घराचं रिनोव्हेशन करायचं होतं। तर त्यासाठी आम्ही रेंटनी फ्लॅट बघत होतो, म्हणजे घर रिकाम केलं तर व्यवस्थित होईल, पटापट होईल सगळं, या दृष्टीने आम्ही रेंटनी फ्लॅट सर्च करत होतो। तर शक्यतो आम्हाला आमच्या सोसायटीमध्येच फ्लॅट हवा होता, म्हणजे आम्हाला ते बरं पडलं असतं की तिथेच लक्ष ठेवणं येणं जाणं व्यवस्थित झालं असतं। तर आम्ही आमच्या सोसायटीचा जो फेसबुकचा ग्रुप आहे त्याच्यावर ॲड येत होत्या की बऱ्याच की आता आमचा फ्लॅट रेंटनी सध्या आहे, पण 1 महिन्यात रिकाम होतो, तर आम्हाला द्यायचं आहे किंवा 15 दिवसात एकदा, असं सारख्या मधून ॲड येत होत्या। तर आम्ही साधारण जून महिन्यापासून कंटिन्यूस ते लक्ष ठेवून होतो, आणि जसं त्या ॲड येत होत्या किंवा माझ्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांनाही आम्ही सांगून ठेवलं होतं की असेल तर मला सांगा कुठे। तर तसं कुणाकडून कळलं तरी पण मी सतत फोन करत होते सगळ्यांना आणि सांगत होते की आम्हाला असं रिनोव्हेशन करायचं आहे, तर आम्हाला 4 महिने 5 महिन्यासाठी रेंटनी फ्लॅट हवा आहे। तर बरेच जण, काही जण म्हणायचे की नाही आम्हाला लॉंग टर्म द्यायचं आहे, तर नाही देता येणार असं काही सांगायचे, किंवा काही जण होता पण आत्ताच गेला, किंवा अजून काही असं असायचं। तर असं करता करताना जूनपासून तर ऑक्टोबर एंडपर्यंत म्हणजे आमचे प्रयत्न चालूच होते, पण आम्हाला काही फ्लॅट मिळत नव्हता। तर शेवटी आम्ही म्हणजे एक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही असंही ठरवलं की ठीक आहे, आम्ही बाकीच्यांनी बऱ्याच जणांना सांगितलं इथे नाही तर दुसरं बाहेर कुठेतरी बघूया। तर तसंही म्हणजे जवळपासच्या एरियात आमच्या, तर तसंही आम्ही बघत होतो, पण तेही आम्हाला कुठे म्हणजे यशच येत नव्हतं। बापूंना प्रार्थना सतत करत होतो की बापू तुम्हीच बघा, काही कुठे असेल तर मिळालं तर छान होईल असं सांगत होतं। तर असं करता करता ऑक्टोबर एंडपर्यंत आमचे प्रयत्न चालू होते। मग गुरुक्षेत्रम सुरू झाल्यापासून आम्ही, म्हणजे करोनानंतर जे गुरुक्षेत्रम सुरू झालं तर आम्ही काही दर्शनाला गेलेलोच नव्हतो। तर मुलालाही सुट्टी होती दिवाळीच्या आसपास, तर मग आम्ही असं ठरवलं की आपण आता गुरुक्षेत्राला जाऊन दर्शन घेऊयात, दादांचे आशीर्वाद घेऊयात आणि जाऊन येऊयात असं ठरवलं। तर आम्ही मग ऑक्टोबर एंडला गेलो आणि तिथे छान गुरुक्षेत्रमला व्यवस्थित छान दर्शन झालं आमचं। साई निवासलाही दर्शन घेतलं आणि गुरुक्षेत्रमला खाली मी, मोठी आई, दत्तगुरू, अनुसयामाता, बापूंना सगळ्यांना सांगितले, म्हणजे प्रार्थना केली की हे झालं लवकरात लवकर, हे आपलं मिळालं तर बरं होईल, म्हणजे आपलं पुढचं काम होऊन जाईल असं सांगितलं। आणि वरती दादांकडे गेलो, मग दादांनी भेटलो, दादांनी सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि ते सगळं झाल्यानंतर घरी आलो। आणि साधारण 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या काळात, म्हणजे तिथून आल्यानंतर मला परत एकदा ग्रुपवर आलो होतो म्हणून मी की रेंटनी देणे आहे असं आलं होतं। मी त्यांना फोन लावला की असं असं आम्हाला हवं आहे 4-5 महिन्यासाठी, तर मिळेल का? तर ते म्हणे मी 1-2 दिवसात 3 दिवसात बघतो, सांगतो तुम्हाला, मलाही शक्यतो खरं लॉंग टर्म द्यायचं असं ते म्हटले। पण काय माहीत, मलाही वाटलं जाऊ द्या आता हे असंच असेल, नाही मिळणार आपल्याला। पण 1-2-3 दिवसांनी त्यांचा मला फोन आला की ठीक आहे चालेल, पण मला 15 तारखेलाच द्यायचं आहे, माझं 10 तारखेला रिकाम होतंय, तर 15 पर्यंत मला द्यायचं आहे, तर बघा तुम्ही पहा। तर आमच्या बिल्डिंगच्या मागचीच बिल्डिंग होती, तर तिथे आम्ही जाऊन पाहिलं, व्यवस्थित वाटलं आम्हाला सगळं। आणि जे काम इतक्या दिवस आमचं होत नव्हतं ते 15 दिवसात आम्हाला तो फ्लॅट रेंटनी मिळाला पण, आणि आम्ही तिथे शिफ्टिंग पण केलं आणि आमचं कामही सुरू झालं। तर मला यातून, म्हणजे आपली जी रखडलेली कामं वगैरे असतात, यातून मला हे सगळं हे सांगायचं आहे तुम्हाला की एक आम्ही, म्हणजे आपण जेव्हा दादांकडे क्लिनिकमध्ये येतो, तो ऑरा, ते सामर्थ्य, ते तेज, त्या सगळ्याचं एकदम तो इफेक्ट मला असं जाणवलं की तो ताबडतोब इफेक्ट मला तो जाणवला 15 दिवसात, की जे इतके दिवस आपलं होत नव्हतं ते 15 दिवसात बापूंनी चुटकीसरशी सगळ्या गोष्टी घडवून आणल्या ह्या सगळ्या। तर मला ह्या सगळ्या माझ्या अनुभवातून हे सांगायचं आहे की आपण आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत असतो, एफर्ट्स घेत असतो, पण त्याला वेळ लागतो। तर या काळात आपण आपली श्रद्धा, सबुरी, विश्वास हा कायम ठेवायचा, आणि बापू, मोठी आई आपल्याला उचित ते योग्य वेळी देतातच। हे मला माझ्या अनुभवातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आणि हा माझा अतिशय गोड असा अनुभव बापूंनी, मोठ्याने मला दिला, त्याबद्दल हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसर्वे नाथसर्वे।